दीप कसं असतं माहिती आहे, आपण जेव्हा कोणाची काळजी करत असतो आणि त्यावेळेला आपल्याला कोणी विचारत नसतं ना, तेव्हा किती वाईट वाटतं हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि मला वाटतं तू माझाही विचार करावास. आणि आत्ता तू मला घरी हवायस, कळलं ना? घरी जातोय आपण. मी घरी असताना माझा लहान भाऊ हे असा बाहेर फिरतोय, नाही आवडत मला, त्रास होतो याचा मला. आणि बाबांना काय वाटतं? दीप, मला काही झालं तर त्यांना काय वाटतं? नाही फरक पडणार. पण माहिती आहे मग, मी पण त्यांचाच मुलगा आहे, त्यांच्यासारखाच हट्टी आहे. मग मी पण इथेच थांबणार माझ्या आईजवळ. हेच बाजा ना सगळं. आता तू घरीच. दीप ऐक ना, दीप तुला आपल्या आईची शपथ आहे. आईची शपथ देऊ नकोस. आईची शपथ नको. एकाच आयुष्यात किती वेळा गमवू तिला तू. चल घरी जात. सॉरी, घरी तुझे सावकाश. नाही बा, मी ऐकत जा जरा. तुला किती वेळा सांगितलं दादा. सावकाश सर बाबा. वाह, मस्त गेला आजचा दिवस. येस. आज खूप दिवसांनी मी खूप खुश आहे सुजय. प्रीती, ज्योती, कीर्ती नसत्या ना तर मी आयुष्यात इतका आनंदी होऊच शकलो नसतो. खरंय रे. अरे दिवसभर भाडी मारून मी घरी येतो आणि या तिघींना नुसतं बघून आणि यांच्याबरोबर दंगा घालून माझा दिवसभराचा शीड निघून जातो कुठल्या कुठे. पण मजा बघ, इथून पुढे मात्र मला दोघीच दिसणार. प्रीतूचं लग्न होतंय तुझ्याशी, मला आता खरंच वाटत नाही. मला प्रीतू म्हणजे अजूनही छोट्या छोट्या वेण्या घालणारी, रिबिन बांधणारी, शाळा कॉलेजला जाताना दंगा घालणारी, दादा दादा म्हणून गळ्यात पडणारी प्रीतूच आठवते रे. ती तुझ्याशी लग्न करून तुमच्या घरची सून होणार आहे हे मला खरंच वाटत नाही. एक सांगू का सुजय? हा बोल ना. म्हणजे मला माहिती आहे तू तिला जपशीलच, पण एक मोठा भाऊ म्हणून माझं सांगणं कर्तव्य आहे, जप तिला. मी तिला आजपर्यंत कशाचीही कमी पडू दिलेली नाही. तू सुद्धा प्रीतूला दुखावू नकोस. आणखी एक, आमच्या बाळाला राग जरा पटकन येतो पण तिच्या मनात काही नसतं रे, तेवढं एक सांभाळ बाबा. अभि, तुला खरंच असं वाटतं का की मला प्रीतीच्या ह्या स्वभावाची कल्पना नसेल? तसं नाही. अरे मी प्रीतीला पूर्णपणे ओळखतो. ती माझ्यासाठी एकदम महत्वाचीच आहे. आणि तू काळजी नको करूत रे. तू जसं प्रीतीला सांभाळलायस ना तसंच मी तिचा सांभाळ करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. ओके? हळू. हे बघ दीप, थोडा वेळ लागेल पण सगळं होईल व्यवस्थित. आणखी एक, सगळं करून सवरून तू म्हणतोस की बाबा तुझ्यावर प्रेम करत नाहीत, सतत तुझा अपमान करतात, तिरस्कार करतात. पण मी तुला सांगू, जरा नीट वागलास ना सगळं व्यवस्थित होईल. मी नीटच वागायचा प्रयत्न करतो. माझ्या प्रयत्नांचं कोणाला पडलंय. कितीही चांगला वागायचा प्रयत्न केला ना तरी बाबांसाठी मी कायमच दारुडा असणार. ते दादा, झोप येते का? नाही आहे बा ठीक. गाडी साईडला. गाडी साईडला घे, मी चालवतो. अरे आहे मी ठीक. दादा, तू कामामुळे 3 दिवस झोपला नाही आहे. प्लीज गाडी साईडला घे, मी गाडी चालवतो व्यवस्थित. अरे ठीक आहे बाबा, एवढं काय. हे बघ दारू तू प्यायलास, मी चाल आणि घर आलंय जवळ आपलं, मी चालवतो. व्यवस्थित चालवतो गाडी. तू गाडी साईडला घे, मी चालतो. कोण गैरसमज आहे हा? शांत राहा, मी गाडी चालवतो. साईडला घे ना, मी तुला सांगतो ना दादा. चालवतो गाडी मी. ठीक आहे, मग माझ्याशी गप्पा मार. बोल, कधी आणणार आहेस दादा तू आमचं ती वहिनी? अरे अभि, अरे इकडनं गाडी घे ना, राईट साईडला. इकडे लवकर पोहोचू अरे आपण. बर बाबा, आत्तापासून सगळं तुझं ऐकतो. चल. हो चल.
दादा अरे गाडी थांबव ना दादा. अरे गाडी थांबव दादा, आपल्या इथून ऍक्सिडेंट झाला, गाडी थांबव. अरे शांत बस. वेळ लागले तुला, वेळ लागले. रिक्षाला ठोकलाय पण रिक्षा केवढी वर उडाली मी. आणि आपण तिथे गेलो, तिथे माणसं जिवंत सोडलं नाहीत आपल्याला. मी नाही गाडी थांबवणार. अरे त्या रिक्षातली लोक आपल्याला काय करणार आहे? महादेवा, माझ्या लाडक्या बहिणींना जगातली सगळी सुख दे आणि सगळ्या संकटांपासून त्यांना लांब ठेव. आत्ता सुद्धा मीच तिला नवरी म्हणून सजवणार आहे, नटवणार आहे. प्रत्यक्ष जन्म देणारी आई तू आणि माझ्या या 3 बहिणी आईसारखी काळजी घेतात माझी. नाही नाही, त्याचा काही उपयोग नाहीये. मला एवढंच वाटतं की आता आपण इथे थांबून काही उपयोग नाही आणि आपण नाही थांबायचं इथे. मी नाही गाडी थांबवणार. हॅलो ॲम्ब्युलन्स, इथे क्रांती चौकात एक ऍक्सिडेंट झालं, जरा लवकर या. काय झालंय सगळं? मला कळत नाही, मला अचानक गाडी कुठून आली. मी एकदम जोरात धडक बसली. गाडीतली माणसं जिवंत असतील. अरे मी पोलीस नाही येणार आपल्या. गाडी थांबव. बाबा तुम्ही सांगितलं. दादा, अरे डोकं फिरलाय का तुझा? वेळा झाला का? ऍक्सिडेंट झालाय. हे बघ, तुम्ही मुद्दाम केलेलं नाहीये, पण आपण जाऊन बघितलं पाहिजे ना तिकडे काय झालंय काय नाही. हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. चल ऐक दादा, मी काही ऐकणार नाही तुझं. चल ये बाहेर ये. दीप, ऐक ना. दीप खाली उतर प्लीज, प्लीज खाली उतर. दीप ऐक माझं. तू बस गाडीत, गाडीत बस. गाडी का चालू होत नाहीये? गाडी दीप बघ ना. दीप गाडी पण चालवत नाही. दीप हे बघ, तिकडे जाणं आपल्याला भागात पडणार. दीप आपण घरी जाऊया ना. ऐक ना, आपण जाऊया घरी. काही ऐकणार नाही. हे बघ, तुला यायचं नसेल तर तू नको येऊस. मी तिकडे जातो. दीप